आपल्या वीज वापरण्याच्या पद्धतीत ना एक खूप मोठा बदल होतोय आणि गंमत म्हणजे ह्याची सुरुवात आपल्या घराबाहेरच्या एका छोट्याशा बॉक्सपासून होतीये. हा काही साधासुधा मीटर नाहीये, तर ही एका क्रांतीची सुरुवात आहे. चला तर मग या स्मार्ट मीटरच्या दुनियेत जरा डोकावून पाहूया. जरा विचार करा, काय होईल जर आपलं विजेचं मीटर आपल्याशी बोलू लागलं तर. म्हणजे ते आपल्याला सांगेल की नक्की किती वीज वापरली जातीये किंवा लाईट गेल्यावर सरळ वीज कंपनीलाच कळवेल. आता हे काही सायन्स फिक्शन नाही राहिलं, हेच आहे स्मार्ट मीटरिंगचं जग. तर मग हे नवीन उपकरण म्हणजे नक्की काय आहे? हे फक्त वीज मोजणारे एक मशीन नाही आहे, अजिबात नाही. हे एक असं अपग्रेड आहे जे आपलं घर थेट वीज कंपनीच्या ऑफिसशी जोडतं. हे बघा, हा आहे एक स्मार्ट मीटर. यावर एक छोटा LCD डिस्प्ले असतो जो आपला वीज वापर दाखवतो. पण खरी जादू आहे ना ती याच्या आत आहे. त्याला म्हणतात कम्युनिकेशन मॉड्यूल. आणि याचमुळे हा मीटर स्मार्ट बनतो. हे मॉड्यूल काय करतं तर वायरलेस पद्धतीने वीज कंपनीला डेटा पाठवतं आणि कंपनीकडून येणाऱ्या सूचना म्हणजे कमांड्स त्या सुद्धा स्वीकारतं. आता हे नवीन तंत्रज्ञान किती भारी आहे हे कळण्यासाठी आपल्याला आधी जुन्या पद्धतीत काय होतं ते बघावं लागेल. कारण जुन्या आणि या नवीन मीटरमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. खरंच फरक तर बघा, जुन्या मीटरचं रीडिंग घ्यायला माणूस यायचा आणि त्यात चुका व्हायच्या. पण स्मार्ट मीटर ऑटोमॅटिक 100% अचूक रीडिंग पाठवतं. कम्युनिकेशन तर जुन्या मीटरमध्ये नव्हतंच. स्मार्ट मीटरमध्ये मात्र 2 वे वायरलेस कम्युनिकेशन आहे. आणि सगळ्यात भारी काय माहितीये, वीज जोडायची असो किंवा तोडायची आता ऑफिसमध्ये बसूनच रिमोटने करता येतं. आणि हो, कोणी वीज चोरी करायचा प्रयत्न केला ना तर लगेच अलर्ट जातो. हे एक खूप मोठा अपग्रेड आहे. बरं, तर हे मीटर काही एकटं काम करत नाहीये. ते एका खूप मोठ्या इंटेलिजंट नेटवर्कचा एक भाग आहे. चला बघूया हे नेटवर्क नक्की कसं काम करतं. इथे ना 2 गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे, AMR आणि AMI. बघा, AMR म्हणजे जुनी टेक्नॉलॉजी. हा एक 1 वे रस्ता आहे, म्हणजे डेटा फक्त मीटरकडून कंपनीकडे जातो, बस. पण AMI म्हणजे ॲडव्हान्स्ड मीटिंग इन्फ्रास्ट्रक्चर, हा एक 2 वे सुपर हायवे आहे. इथं कंपनी डेटा घेऊ पण शकते आणि मीटरला परत कमांड्स म्हणजे आदेश पाठवूही शकते, जसं की कनेक्शन बंद करा. तर हा डेटा आपल्या घरातून कंपनीपर्यंत पोहोचतो कसा? चला त्याचा प्रवास बघूया. सुरुवात होते स्मार्ट मीटरपासून. तिथून डेटा जातो HAN म्हणजे होम एरिया नेटवर्ककडे. मग त्या भागातील सगळ्या मीटरचा डेटा NAN म्हणजे नेबरहूड एरिया नेटवर्कमध्ये एकत्र येतो. आणि मग हा सगळ्याच्या सगळा डेटा WAN म्हणजे वाईड एरिया नेटवर्क, आपलं 4G किंवा 5G इंटरनेट वापरून थेट कंपनीच्या कंट्रोल सेंटरपर्यंत पोहोचतो. या कंट्रोल सेंटरलाच म्हणतात MDMS. आणि हे नेटवर्क म्हणजे काहीतरी वेगळं किंवा अवघड नाहीये. यात आपल्या ओळखीचीच टेक्नॉलॉजी वापरली आहे. घरात वायफाय किंवा झिगबी, तर बाहेर डेटा पोहोचवण्यासाठी आपलं नेहमीचं 4G, 5G किंवा फायबर इंटरनेट, जे आपण फोन आणि कम्प्युटरसाठी वापरतो ना, अगदी तेच. ठीक आहे, तर आता डेटाने आपला प्रवास पूर्ण केलाय. तो पोहोचलाय वीज कंपनीच्या ब्रेनपर्यंत. आणि या ब्रेनलाच एक खास नाव आहे, MDMS. MDMS म्हणजे मीटर डेटा मॅनेजमेंट सिस्टम. हे एक जबरदस्त सॉफ्टवेअर आहे. विचार करा, लाखो स्मार्ट मीटर्समधून येणारा डेटा तो सगळा इथे जमा होतो. त्याला तपासलं जातं आणि त्याचं विश्लेषण केलं जातं. खरं तर या संपूर्ण सिस्टमची खरी ताकद, खरी बुद्धिमत्ता इथेच आहे. तर हा ब्रेन नक्की काय काय काम करतो? पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, 100% अचूक बिलिंग. दुसरं, विजेचा वापर कसा होतोय हे बघून संपूर्ण ग्रिड मॅनेज करणं. तिसरं, कुठे लाईट गेलीये हे सेकंदात शोधून काढणं. आणि हो, रिमोट कंट्रोल. म्हणजे बघा ना, समजा एखादा नवीन भाडेकरू आला तर कंपनी ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्याचं वीज कनेक्शन चालू करू शकते. कोणालाही घरी पाठवायची गरजच नाही. ओके, टेक्नॉलॉजी तर खूपच भारी आहे. पण याचा आपल्यावर म्हणजे सामान्य माणसावर आणि वीज कंपन्यांवर काय फरक पडणार आहे, हे सगळं इतकं महत्त्वाचं काय आहे? चला तेच बघूया. खरं तर ही एक विन विन सिच्युएशन आहे. म्हणजे दोघांचाही फायदा. आपल्याला म्हणजे ग्राहकांना काय मिळतं तर 100% अचूक बिल आणि आपण किती वीज वापरतोय हे बघण्याची सोय. आणि कंपन्यांचा काय फायदा? त्यांचा वेळ वाचतो, पैसे वाचतात, वीज चोरी पकडता येते आणि पॉवर कट झाल्यावर सगळं पटकन सुरळीत करता येतं. आणि हे फक्त घरापुरतं नाहीये. घरांमध्ये बिल कंट्रोल करण्यासाठी, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये टाइम ऑफ यूज बिलिंगसाठी, म्हणजे दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे दर लावण्यासाठी. आणि वीज कंपन्यांना तर संपूर्ण शहराच्या वीज पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर आहे. पण थांबा,
प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजी सोबत काही प्रश्न पण उभे राहतात, नाही का? जसं की आपला डेटा सुरक्षित आहे का? आरोग्याला काही धोका नाही ना? आणि याचा खर्च किती येतो? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि त्याची उत्तरं पण आहेत. डेटा हॅकिंग? नाही, कारण बँक सिस्टमसारखंच हाय लेव्हल एन्क्रिप्शन वापरलं जातं, त्यामुळे डेटा सेफ असतो. आरोग्याचा धोका? तर यात जे 2.4 गिगाहर्ट्झचे सिग्नल वापरले जातात ते पूर्णपणे सुरक्षित मानले जातात. मग आव्हानं काय आहेत? तर 2 मुख्य आव्हानं आहेत. एक म्हणजे सुरुवातीला लागणारा प्रचंड खर्च आणि दुसरं म्हणजे या सगळ्यासाठी लागणारं एक मजबूत इंटरनेट नेटवर्क. तर सांगायचा मुद्दा हा आहे की हे तंत्रज्ञान आपल्या पॉवर ग्रिडला खूप जास्त स्मार्ट बनवतंय. हे फक्त एक मीटर बदलणं नाहीये, तर हे आपल्या ऊर्जेच्या भविष्याला एक नवीन दिशा देण्यासारखं आहे. आता खरा प्रश्न हा आहे की या नवीन बुद्धिमत्तेचा वापर आपण पुढे कसा करणार आहोत.